अन्यायानं उपजत झालेलं धन कधी धर्माच्या कारणी लागत. माऊली म्हणतात जरी सुधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते 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 जे बहुते सन्मान योगे. असं सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व पाहिजे ज्याला कळावं खरं काय खोटं काय हे ज्याला कळतं त्याला फार चिंता करायची गरज. कारण काय येऊ नये आम्हास. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही जरा देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण कौरवाने मारलं, देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देव आहेस ना रे, परमात्मा असून वचन मोडलंस काय, आदर्श काय घ्यायचं तुझ्याकडनं. कृष्णाने सांगितलं पितामह स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्यात देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मी राखतो आणि कसंही राखतो. तू गुरुबंधू पिता तू अमुची इष्ट देवता तूही सदा रक्षिता आपदी अमोते. गुरु बंधू माय बाप कुठलंही रूप घेशील पण आपदी म्हणजे संकट, रक्षिता म्हणजे रक्षण करायला विसरत. आम्हाला त्या दिवशी चिंताच नाही ज्या दिवशी झाले राम, ज्या दिवशी तुझं अस्तित्व आहे ना, आम्ही चिंताच करत नाही. देवा घालोनिया भार राहिलो निर्विले संती विठोबासी का करावी. पण आता होतोय काय महाराज, आम्हाला तुला मानायचंच नाही. त्याच्यामुळे आमचं आयुष्य इतक्या त्रासात चाललंय. क्लेशोदिक तरस्तेषाम अव्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर्दुःख देहवदभीर व्याप्यते. आता एवढा त्रास व्हायला लागलाय त्याचं कारणही तूच आहे, कारण आम्ही तुला मानत नाही. अवघड झालंय लोकांचं दादा, इतकं अवघड आहे परिस्थिती, इतका अहंकार वाढलाय. ते नामदेवराय म्हणतात ना, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके लटके झाले कटके तिथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके काढग्या एवढे राळे. काही नाही, हे नामदेवरायांची कुट अभंग आहेत. कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाहीत. त्याला कुट म्हणायचं महाराज बरं का. कूट म्हणजे खोडकर. थोडी शब्दांची फेरफार. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले पिले पारा हत्ती. मुंगी व्याली शिंगी झाली, मुंगी व्याली शिंगी झाली. कोण व्याली, कोण व्याली, तिचं दूध 17 रांजण. कुणाचं, पिले किती 12 हत्ती. कुणाचं दूध, हा करा सप्ते. अरे काय मेळ लागणार आहे दादा, मनात का सो गीत काय. लोक म्हणले महाराजात ना खोटं बोलतात. आम्ही लटकेची न बोलू वर्धमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती. लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल, खोटं बोलणाऱ्याची जात नाही हे खरंय. इथं ज्ञान कमी अहंकार. 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाची. किती, 7 कोटी. डोणगावकर बर का मागे बसलेले, 7 कोटी. एका घराची एक चौकट 2250 किलोची होती. रावणाची एक चौकट इकली तर 35 वेळा आमदार होता येते. एवढं जागीरदार होतं ते. अशी एक चौकट नव्हती, किती चौकटी होत्या. 7 कोटी घराच्या 7 कोटी चौकटी. एक चौकट 2250 किलोची. 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू. घरातलंच मतदान एवढं होतं. पाहुणे भाऊकीचा विचारच करू नका. अहो निसते सासू सासरेच घ्या ना. 80,000 बायकाचे आई बाप. 1,60,000 म्हणू नका. ज्याच्या एकट्या जावयानं 80,000 केल्या त्याचा सासरा गुणाचा असन का. चितवंचर तरी करेल. आलंय होतं तो 3 कैलास हलवला एवढी ताकद होती. कितीदा, एकदा दोनदा नाही, कितीदा. रावणाचा विचारच करायला गेलं ना तर धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. द नाव मुवमेंट. आत्ताच्या क्षणापर्यंत रावणासारखी शिवभक्ती कोणाला जमली. आजपर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त कोण आहे, रावण आहे. आणि ताकद सांगायला गेलात तर गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण ही सत्ता रावणाची. त्याची बाळांतपण कोण करतंय, सटवी. जी आपली आयुष्य, माऊली जे म्हणतात सटवीची राती जन विसंबे वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा. 5व्याच दिवशी जी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते ती सटवी रावणाच्या घरी बाळांतपण करतीये. अधिकार बघा, पैशाचा विचारच करू नका. ज्ञान म्हणाल तर शास्त्र वेद उपनिषद तोंड पाठ आहेत रावणाला. भक्ती म्हणाल तर रावण, नाथ बाबा सांगतात नाथ रामायणामध्ये, रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास दिवसातला वेळ लागायचा.
14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. पूजेतनं उठला नाही, कुणाला आणायला सांगितलं नाही. पूजा तर परिपूर्ण केलीच. स्वतःचं शिर कापलं आणि 1000वे शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. एवढा महान शिवभक्त रावण होता. खूप ताकद होती रे. देवानं पण काही कमी नाही केलं. लंका कुणाची? बेका पाटलाची. लंका कुणाची? तुम्ही मुदाम करताय बर का. तुम्हाला धरून आणलंय का? 200 दिलेत का यायला? ते 5-6 महिन्यापूर्वी महाराज बर का. मला वाटतं कसं मी राम तरी कसं समजून सांगू तुम्हाला. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हरामजादो के लिए. मिळू तरी कुणासाठी बाबा? ज्यांच्यासाठी मिळो त्यांना तीळ मात्र आपली कदर. यांना फक्त माझी गाडी, माझी माडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोलगोल साडी बस. तिकडे गावाची दाढी जळू दे, आपली बिडी पीठ दे. काय घेणं देणार रे आपल्याला तरी? काय तिरंग्याची किंमत आहे तुम्हाला ना आम्हाला सांगा बरं. 15 ऑगस्ट 26 जानेवारी हॉलिडे सारखा साजरा करतो आपण. किंमत आहे. आणि विनंती आहे, खरंच जर देशधर्म पाळायचा असेल ना तो कोणाच्याही हातानं तिरंगे फडकवू नका. उगा त्याच्याकडे पैसा जास्त आहे, सत्ताधीश आहे, खुर्चीवर बसलाय म्हणून त्याला झेंडावंदनला बोलवायचं नाही. साहेबाला झेंडावंदनला बोलवलं, साहेबाला राष्ट्रगीत पाठ नाही, साहेब ह्या करून उभा राहिला. मास्तर म्हणला साहेब झेंड्याची दोरी वाढा. साहेबांना अशी दोरी वडली, झेंडा खाली साहेब वर गेला. तुम्ही दोरी चुकीच्या हातात देता का? डोकं वापरत जा. तिरंग्याची किंमत त्या आईला विचारा जिनं पोटचा गोळा देशासाठी दिला. त्या बापाला विचारा ज्यानं म्हातारपणाची काठी समर्पित केली या मातीसाठी. त्या बायकोला विचारा जिनं कपाळीचं कुंकू पुसलं. अरे झेंडे फडकवायचंत ना तर त्या आर्मीतल्या कुटुंबाच्या हाताने फडकवा ज्यांनी आयुष्य तिरंग्यासाठी दिलंय. कोणाच्याही हाताने फडकवू नका. कळत नाही असं नाही, सगळं कळतंय तुम्हाला, पण सत्तेपुढं शहाणपण चालत कळत नाही वय. सगळं कळतंय. माणसं म्हणतात पिल्यावर कळत नाही, त्याला सुद्धा कळतंय. कसं कळत नाही? ती मुदाम वरडतो, त्याला माहिती आहे लोक बघतात आपल्याकडे, मजा येते महाराज बरं का. काही कळत नाही मिळत नाही असं नाही, सगळं कळतंय. तुम्ही पिदाड कधी रस्त्याच्या मधोमध पडलेलं बघितलं का? कुठं पडतं ती? त्याला माहित आहे हिथं कार्यक्रम खतम कडला. सगळं कळतं त्याला. एक काम करा, आता पिलं ना टोपलभर शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या त्याच्या. त्याला म्हणायचं काळं म्हणू काय, ताकद वाढती, गोड लागतात, खा. खाईल का ग माय? अगं किती बी टाकलेली असू दे तेवढ्या धुंदीत म्हणीन येडाय कमी लेंड्या आहेत ना ते, सगळं कळतं त्याला. नाटकं करतोय ती. आणि ती डोक्यातलं काढा. इंजेक्शन औषधाने दारू सुटत नाही. अशी जर इंजेक्शननं दारू सुटली असती तर महाराष्ट्राच्या बायकांनी मंगळसूत्र ऐकलं असतं, पण इंजेक्शन आणलं असतं. आणि आई शपथ सांगते असं रातच झोपीत दिलं असतं. घे जनावरा दलिंद्र घे, जिंदगी वाटोळ केली घे, आई शपथ दिलं असतं महाराज. पण तुम्हीच इमानदारीने सांगा दिलं असतं की नाही ग? करतात हे भोगावं तुम्हाला लागतं ग. आणि तुम्हीच सांगा, 3-4 वर्षाची मुलगी आहे, तुम्ही पिलात की सरळ म्हणते आईला पप्पाच्या तोंडाचा वास येतोय जाऊ वाटत. तुमचं पितृत्व एक व्यसन हरवून घेत असेल तर कितीपत योग्य आहात तुम्ही? हा, आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान सांगणार आहात सांगा ना. हा, म्हातारी माणसं खुशाल म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली आणि पोरवाया गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून पोरवाया गेली. उगाच थोडी गेली. तुम्ही जे केलं ते पोरं करताय. जीव म्हातारा आहे आपला. काकड्या करायच्या दिवसात तू मारुतीच्या मंदिरात पते चालतो, हा, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, तू गुणाचा. फक्त पोरच वाया गेली. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय, ह्यांना काय लाज आहेत होय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळे होय गे. करती काय? मिसरी चुळती. आणि ज्ञान कुठलं शिकवती? पाठीमागचं. अगं तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास आहे त्या मिसरीचा. तू नातीला कुठल्या तोंडाने ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार सांग बरं माय? धन्य माता पिता हे डोक्यात ठेवा. हिंदवी स्वराज्य उभं राहिलं कारण कूस तशी होती, उगच नाही. धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची चिचाई. आज
पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जाईला मुजरा मानाचा शाटीचा आवाज द्या जरा मुजरा मानाचा मानाचा जाईला धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई धन्य थोर आई शिवरायांची जिजाई आज पूजित महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मानाचा जिजाईला टाळी 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 बसलेले विसल वाजायला नको शब्द कळणार नाही ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे या मातीचा अभिमान आहे असा प्रत्येक जण टाळ्या वाजवत आता एवढं बोलून जे दोन चार धटकुले वाजवत नाही त्यांना सांगते जे भारतात जन्माला आले ते टाळ्या वाजवतील जे औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवायची नाही इथली नाही ना टाळी 450 वर्षापूर्वीचा काळ आहे आपलीच माणसं आपलीच माती पिकवायला घाबरत होती पुण्याच्या ठिकाणी राया रावानं शेतामधनं गाढवाचा नांगर फिरवला आणि सांगितलं जो कोणी ही माती पिकवल त्याच्या कुळाचा निर्वंश होईल निर्वंश कुलदीपक विजेल पुढे पिढी जाणार नाही अशा अंधश्रद्धेच्या अवस्थेमध्ये मासाहेब जिजाऊ आदिशक्तीसारख्या उभा राहिला 3.5-4 वर्षाचे शिवराय हाताला धरले आणि त्या मातीमध्ये जाऊन सांगितलं अरे कशाला घाबरता पंढरीचा मालक सामर्थ्यपणे पाठीशी उभा आहे अशा फालतू लोकांना दाद देऊ नका पिकवा स्वतःची जमीन लोकांनी सांगितलं आऊसाहेब बोलायचं सोपं आहे करायचं नाही सगळ्यात पहिल्यांदा पाऊल उचलला तो आऊसाहेबांनी त्याच मातीमधनं सोन्याचा नांगर फिरवला छत्रपती शिवरायांना हाताला धरून कुणीतरी विचारलं आऊसाहेब भीती वाटली नाही पोरग मेलं तर आऊसाहेबांनी सांगितलं दादा माझ्या एकटीचा कुलदीपक विजला तरी चालेल पण हिंदवी स्वराज्याचा दीपक तेवत ठेवण्यासाठी मला हे करणं गरजेचं होतं काय सामर्थ्यवंत बाई म्हणायचो हळूहळू शेतकऱ्यामध्ये बळ यायला लागलं लोक शेती पिकवायला लागली पण शेतकरी आऊसाहेबांसमोर येऊन उभा टाकून विचारायला लागला आऊसाहेब तुमच्यामुळं मनगटात बळ तर आलं पण कसं आहे ना सगळ्या गोष्टीचं स्वान घेता येतं या आऊसाहेब पैक्याचं स्वान घेता येत नाही हो या मुघलांनी टाळूवरचं लोणी चाटून चाटून खाल्लंय अहो मंदिर उद्ध्वस्त केली आई बहिणीवर वाईट नजर टाकली काय राहिलंय आमच्या हातात आमची लेकरं 4 घासांसाठी तडपडतायत शेती करायची म्हणलं की बी बियाणं खत अवजार बैलगाड्या बैलजोड्या कुठनं आणायच्या कोण देणार आहे या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका बाईनं उभा केली त्या आदिशक्तीचं नाव राजमाता जिजाऊ आणि पतसंस्थेचं नाव स्वराज्य आता शेतकरी जगायला लागला आणि जसा शेतकरी जगायला लागला तशी गोपन फिरवणारी पोरं तलवार फिरवायला लागले आता झालं हिंदवी स्वराज्य सुरू कशासाठी टाळ होती मुघलांची सत्ता वेळी दिन दुबळ्यांना नव्हता खोबाली होती मुघलांची सत्ता वेळी दिन दुबळ्यांना नव्हता खोबाली होती जिजाईला खणका झालं शिवाला होती जिजाईला खंड झालं शिवात संतास पूजित महाराष्ट्र झाला मुजरा